श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। कैकेयी, कैकेयी, कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? आम्ही तुला शुभ संदेश द्यायला आलो आहोत. महाराणी, कनिष्ठ महाराणी चैत्र महिन्याची पूजा करतायत. प्रणाम रघुनंदन. महर्षी वशिष्ठ आले आहेत. गुरुदेव, कल्याण हो. या गुरुदेव. विराजमान व्हा. गुरुदेव, एका शिष्याच्या घरी गुरुचे आगमन होणे खूप मंगलमय आणि आल्हाददायक असते गुरुदेव. पण तरी देखील योग्य हेच असते की तुम्ही आम्हास तुमच्या जवळ बोलवले असते. परंतु तुम्ही स्वतः येऊन आमचा जो सन्मान वाढवला आहे त्यामुळे आम्ही आणि सीता दोघेही धन्य झालो आहोत. आज्ञा द्या गुरुदेव. राम, तू धर्मवान आहेस, नीतिवान आहेस, शीलवान आहेस, शौर्यशाली आहेस, पराक्रमी आहेस, प्रजापती आहेस. तू रघुवंशाचे भूषण आहेस राम. उद्या प्रातःकाळी अयोध्या नरेश तुझा राज्याभिषेक करणार आहे. म्हणूनच आज तुला आणि तुझी पत्नी सीताला एकत्र मिळून उपवास करायचा आहे. विधीपूर्वक संयम पाळायचा आहे आणि दर्भासनावर झोपावे लागेल राम. तुमच्या प्रत्येक आज्ञेचे यथोचित पालन केले जाईल गुरुदेव. राम, उद्या अयोध्या नरेश अयोध्येमध्ये तुझ्या राज्याभिषेकाची सर्वत्र घोषणा करणार आहेत. ऐका ऐका ऐका, अयोध्यावासियांनो ऐका, शुभ समाचार ऐका. उद्या प्रातःकाळी अयोध्या नरेश त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघुनंदन राम यांचा राज्याभिषेक करणार आहेत. तुम्ही सर्वांनी राज्याभिषेक प्रसंगी उपस्थित राहावे. आमच्या रामाचा राज्याभिषेक. राम तुमचा कधीपासून झाला? तो तर आपल्या सर्वांचा आहे आणि उद्या आपल्या रामाचा राज्याभिषेक आहे. अरे, राम राजा होणार आहेत. आपले तर नशीबच उजळले. हा
सिया को रानी, देखन को हर दृष्टि दीवानी। राजमहल और अंतःपुर की गतिविधियों से प्रजा अनजानी। गतिविधियों से प्रजा अनजानी। राज तिलक में देर है कितनी, इस शुभ कार्य में देर है कितनी। पूछ रही शहनाई हो मितवा, वरदानी तिथि आई हो मितवा। लगन परम मंथरा, अगं मंथरा, अयोध्यामधील सर्व लोक आनंदाच्या भरात नृत्य करत आहेत. मूर्ख आहेत सगळेच. कुठल्याही गोष्टीवर नाचू लागतात. रामाचा जन्म झाला तर नृत्य करायला लागले. राम गुरुकुलामधून परतला तर लोक नाचू लागले. रामचा विवाह झाला तर लोक नाचू लागले. आता तू देखील जा आणि नाच. तुमच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून सगळेच आनंदित आहेत. माता कैकेयी पण आनंदित असतील ना? कैकेयी माता कुठे आहेत? पूजा करतायत. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होता. या महाराणी कैकेयींनी रामाला डोक्यावर बसवून ठेवलंय. तो एकदा माता म्हणतो आणि त्या स्वतःच्या पुत्र भरतला विसरून जातात. समझ न पाई मंथरा अचरज की यह बात। सहसादानी हो गई क्यों कौशल्या मात। क्या है ऐसी बात। महाराणी कैकेयी, महाराणी कैकेयी, जरा बघा तरी. महाराणी कौसल्या एवढा दान धर्म का करतायत? मला असं वाटतंय मला जाऊन बघावं लागेल. सरका सरका, जाऊ द्या मला, बघू द्या, बाजूला व्हा. काय ग, एवढी आनंदी होऊन का नाचतेस तू? सांग सांग मला. आणि त्या महाराणी कौसल्या एवढ्या आनंदाच्या भरात दान धर्म का करतायत? सांगा, अरे सांगा ना. अगं मंथरा, तू नाटक करते आहेस की खरोखरच तुला काही माहित नाही?
कुटील बुद्धी आहे ही. हिचा संपूर्ण वेळ कुटील विचार करण्यामध्येच जातो. अरे सांगा, तुम्ही माझी उत्सुकता का वाढवताय? सांगा ना, काय झालंय सांगा मला. आता लक्षपूर्वक ऐक. महाराणी कौसल्या ज्या कारणामुळे दान धर्म करत आहेत आणि आम्ही सगळे त्याच करता नृत्य करत आहोत, कारण की उद्या प्रातःकाळी आमच्या रामाचा राज्याभिषेक आहे. ऐकलंस ना तू मंथरा? उद्या प्रातःकाळी आमच्या रामाचा राज्याभिषेक आहे. रामाचा राज्याभिषेक, ज्याचा अर्थ भरतचा नाही. बाजूला व्हा, बाजूला व्हा. रामाचा. महाराणी, 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 महाराणी कैकेयी, उठा, जाग्या व्हा महाराणी. आता जर तुम्ही डोळे उघडले नाहीत ना, तर तुमचे नशीब कायमस्वरूपी झोपून जाईल. का तुझ्या तोंडातून अपशब्द काढतीयस? आभाळ कोसळले का तुझ्यावर? आभाळ कोसळल्यासारखीच परिस्थिती आहे महाराणी, जर तुम्ही आता या क्षणी महाराज दशरथांशी बोलल्या नाहीत तर. तू आमच्याशी असं फिरून बोलत जाऊ नकोस. जे बोलायचं आहे ते सरळ सरळ बोल. तुम्हाला ठाऊक आहे की या महालामध्ये कोणत्या खेळी खेळल्या जात आहेत? तुम्हाला हा कोलाहल ऐकू येतोय? हो, चैत्रोत्सव साजरा करतायत अयोध्येमध्ये. अजिबात नाही, आनंदोत्सव साजरा होतोय. आनंदोत्सव? कशासाठी? महाराणी कौसल्यांचा पुत्र राम राजा होणार आहे. काय म्हणालीस तू? पुन्हा एकदा सांग. रामाचा राज्याभिषेक होणार आहे महाराणी. खरंच? तू खरं सांगतेस मंथरा? ओ मंथरा, आमचा राम राजा होणार, आमचा राम राजा होणार. मंथरा, आमचा राम राजा होणार. तुला हे ठाऊक नाहीये की तुम्हाला केवढा मोठा शुभ संदेश आणून दिलाय. हे घे, अगं घे ना. रत्नजडीत हार. तुला जे काही हवं असेल तर मला येऊन सांग, मी तुला सर्व काही देईन. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही की माझा राम राजा होणार आहे. माझा राम राजा होणार आहे. तुम्हाला भोळी समजू? की मूर्ख महाराणी, एवढा मोठा पराभव झालाय आणि तुम्ही आनंदी होताय? मला रत्नजडीत हार देताय? काय समजून तुम्ही आनंदी होताय? हा, तुम्हाला काय वाटते की तुमचा पुत्र भरत राजा बनणार आहे? नाही महाराणी, भरत नाही, राम राजा होणार आहे. राम. आमच्यासाठी दोघांमध्ये काही अंतर नाहीये मंथरा. राम आणि भरत दोघे भाऊ आहेत आणि दोघांमध्ये खूप प्रेम आहे. एकीकडे त्या कौसल्याच्या पुत्राचा भाग्योदय होणार आहे आणि तुम्ही तुमच्या युवराज होणाऱ्या पुत्राला त्याचा सेवक मानून बसले आहात. याचा परिणाम काय होईल माहितीये तुम्हाला? तुम्ही स्वतः एक दिवस महाराणी कौसल्या यांच्या सेविका बनून मंथरा, कौसल्या आमच्या ताई आहेत. बस एवढंच करत राहा तुम्ही. आमची ताई, आमचा राम, आमचे महाराज. परंतु महाराणी, या फटकळ मंत्राचे एक बोलणे स्पष्ट ऐकून घ्या. कुणीही नाहीये तुमचं. तुम्ही सर्वांची काळजी करता, पण तुमची काळजी कोणीही नाही करत. तुम्ही सगळ्यांचा विचार करता, परंतु तुमचा विचार कुणीही करत नाही. खूप गर्व करून सांगायचात ना तुम्ही की अयोध्यापती महाराज दशरथ माझ्या ताब्यात आहे, मी त्यांची प्रिय राणी आहे. असत्य, सगळं असत्य. छल कपट झालंय तुमच्या बरोबर.
प्रेमाचं नाटक करून तुमच्या बरोबर धोका झालाय. अपमान करण्यात आलाय तुमच्या प्रेमाचा. विश्वासघात केला आहे महाराज दशरथांनी तुमच्या सोबत. बस बस मंथरा, बस. आता एक शब्दही तोंडातून काढू नकोस. घर फोडायला निघालीस तू. आता एक शब्द जरी बोललीस तर आम्ही तुझ्या जिभेचे तुकडे करू. विधात्याने जर आम्हास पुन्हा स्त्री बनण्याची संधी दिली तर आम्ही त्यांना हीच प्रार्थना करू की या जन्मी राम आमचा पुत्र व्हावा आणि सीता आमची पुत्रवधू. तू खरोखर वेडी आहेस मंथरा. जो शुभ संदेश ऐकून आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत, त्या रामाच्या राज्याभिषेकामुळे तू दुःखी होत आहेस. नाही मंथरा, नाही. दानी तिथि आई हो मितवा, लगन परम सुखदाई हो मितवा. ढली है रैन तो बनी है राजा, ढली है रैन तो बनी है राजा. राम हमारे रघुराई हो मितवा. दानी तिथि आई हो मितवा. लगन परम सुख. माता उर्मिला, आज अयोध्येमध्ये कुणीही दुःखी दिसत नाही. आमचे भ्राता राम राजा होणार आहेत या बातमीमुळे कुठेही निराशा दिसत नाही. लगन परम सुखदाई हो मितवा. लक्ष्मण, त्या सर्वांच्या गायन नृत्यामधूनच त्यांचा आनंद दृष्टीस पडतोय. आपल्या रामाला अयोध्यावासी अजिबात परक नाही समजत. खरोखर तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये मंथरा. आम्हास तर आश्चर्य होत आहे की रामाविरुद्ध बोलणारी तुझी ही जिव्हा आम्ही अजून कापून कशी नाही टाकली. संपूर्ण अयोध्येमध्ये तू एकटीच अशी आहेस जिला राम राजा होण्यामुळे दुःख होत आहे. आता काय झालं? बोलत का नाहीयेस? अजून तुझी जिव्हा तुझ्या मुखातच आहे. मी तर दासी आहे. कोणालाही राजा होऊ दे, मला काय. मी तर दासीच राहणार. जर भरत राजा झाला तरी देखील मी दासीच राहणार. महाराणी, तुम्ही ताई ताई करत राहिल्या आणि तिकडे महाराणी कौसल्याने मोठ्या चतुराईने भरतला त्याच्या आजोळी पाठवून दिले, मंथरा. जेणेकरून तो रामाच्या राज्याभिषेकाप्रसंगी अयोध्येत उपस्थित होणार नाही. तू चुकीचं बोलतेस मंथरा. महाराजांना भरतला आजोळी पाठवायचे नव्हते. जर पाठवायची इच्छा नव्हती मग पाठवलं कशासाठी? तेही भरत जखमी असताना. महाराणी, जर महाराज युवराज युद्धात जितला नाही म्हणाले असते तर आज माझा भरत आजोळी गेलाच नसता. परंतु तो गेला आणि एकटा नाही तर शत्रुघ्नला सोबत घेऊन गेला. कशासाठी? ही कुटिलता कळतीये का महाराणी? एकीकडे जशी राम लक्ष्मणाची जोडी आहे, अगदी तशीच भरत शत्रुघ्नची जोडी आहे. भरत आजोळी जाणार ही गोष्ट महाराणी कौसल्या यांना ठाऊक होती. शत्रुघ्न जर अयोध्येत थांबला असता तर त्याने रामाच्या राज्याभिषेकाच्या निर्णयात प्रश्न उपस्थित केला असता. कारण
त्याला देखील हे ठाऊक आहे की राज्य सिंहासनावर फक्त भरतचा अधिकार आहे, रामाचा नाही. आणि लक्ष्मण तर तेच करेल ना जे राम म्हणेल. लक्ष्मणापासून तर रामाला भीतीच नाहीये. मंथरा, तू आम्हाला विचलित करतेस. गप्प बसा महाराणी, मर्यादा विसरू नका. मंथरा, का क्रोधित झालात? परंतु तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली आहे. आता मी पूर्वीसारखी कौशल्य राहिली नाहीये. आम्ही अयोध्येच्या राजा रामाची माता आहोत, राजमाता आहोत. आमचा अनादर करण्याचा अर्थ ठाऊक आहे तुला? आमचा अनादर करण्याचा अर्थ राजा रामाचा अनादर आहे. आणि याची शिक्षा आहे कारागृह. म्हणूनच आता तू स्वतःला अयोध्येची राणी समजू नकोस आणि ताई म्हणून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. तुझी जागा अयोध्येमध्ये एक दासी म्हणूनच आहे. दासी बनून राहा आणि आमची सेवा कर. पुरे झालं मंथरा, पुरे. क्षमा करा महाराणी. मला या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणायच्या नव्हत्या. तुम्हाला तुमच्या भविष्याशी अवगत करून द्यायचं नव्हतं महाराणी. परंतु मी काय करू? शेवटी तुमची जुनी दासी आहे ना मी. तुम्ही माझी जिव्हा काढून टाकाल म्हणूनच मी जरा घाबरले होते महाराणी. माझी जिव्हा काढून टाकण्यापूर्वी सर्व गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगणे खूप आवश्यक होते. हे माझे कर्तव्य आहे महाराणी की मी तुम्हाला माझ्या मनातल्या सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगाव्या. नाही मंथरा, ताई तशा नाही आहेत. आज अशा नाहीयेत, परंतु उद्या जाऊन तशाच होणार आहेत. आणि एकदा का त्या बदलल्या ना महाराणी, तेव्हा तुमचं राजमहालामध्ये काय स्थान असेल? फक्त एक दासी? कोण बनवणार आम्हाला दासी? महाराणी कौसल्या. तुम्ही तुमच्या सवतीच्या दासी बनून राहाल महाराणी कैकेयी. महाराणी, तेव्हा तुमच्यात आणि माझ्यात कोणताही भेदभाव राहणार नाही. तुम्हीही दासी, मीही दासी. अजिबात नाही, अजिबात नाही. कोणामध्ये एवढी हिंमत आहे जो आम्हाला दासी बनवेल? कैकेयी महाराणी होती आणि महाराणीच राहणार.